सरकार सुप्रीम कोर्टान वचना खंय जाय जाल्यार PIL फायल केल्ल्या पॅटिशनराकूच वचूनी अशें विधान गोंयचे MLA विश्वजीत राणे हाणें केलें. तशेंच स्वप्नील शेलेकर म्हणटा की सरकारान अंदाजे 3 करोड रुपये हे केसी फाटल्यान गव्हर्नमेंट तिजोरींतल्यान खर्च केले. सरकारान जे गोंयचे गव्हर्नमेंट एडवोकेट आसा ते वापरिनासतना भायले एडवोकेट अपॉइंट केले आनी ताजेर अंदाजे 3 करोड रुपया गव्हर्नमेंट फंड पेटींतल्यान काडून तेजो धूप केलो. 17(2) हो जो कलम आसलेलो TCP एक्टाचो तेजे अगेन्स्ट आमी खूबशे अवेरनेस व्हिडिओज केल्लेले. तेजो काल हायकोर्टान निर्णय जालो आनी तो रीड डावन केल्लो आहा. रीड डावन केल्लो आहा म्हटल्यार कितें, तेजी पाकां कापली, ताका आतां चड उडोवंक मेळचलें ना अशे परिस्थितीचेर हाडून थेयला. तेजे उपरांत काल सांजचे सगळ्यांची प्रतिक्रिया पळयली आमी मुख्य म्हटल्यार TCP मिनिस्टराची प्रतिक्रिया पळोवपाक वाट पळयताले, जी तेणी काल सांजची दिली. बरें एक अर्दे वर सुमार तेजो तो प्रेस कॉन्फरन्स आसलेलो. खूब बडबड केली. लोक कितें कितें बरी बरी उतरां वापरलीशी तेणी. लोक म्हणपाक लागलो बेश्टेच बोवाळ घालतात आनी कितें कितें तांकां डेव्हलपमेंट नाका. ते डेव्हलपमेंट कोणाचो आनी कसो करता तो आमी वेरियस व्हिडिओन हेज्या पयलीं सांगलेले आसा, सो तितून आनी परत वचना. तेणी फक्त सांगलां ते 2 गोश्टींचेर हांव मातसो भर घालपाक सोदतां. मुख्य म्हटल्यार 3550 काय मॅनग्रुव्ज कितें तरी तो सांगतालो पळय, आपूण नोटिफाय करपाचो आहा. हे जर तिडकीन करता जाल्यार बऱ्याची गोश्ट. आमी हेजें ट्रॅकिंग करतले म्हणून ताका सांगूंक सोदता आमी, कित्याक हेज्या पयलीं तुवें अशें खूब कितें सांगलां जें तूं उतराक केन्नाच रावोंक ना. म्हणून तर आमी फटींग म्हणटात तुका, कित्याक तर तूं प्रेस कॉन्फरन्सान मागीर ते ट्विटाचेर खूब कितें सांगता आनी तें उतर मागीर तुका याद उरना, काय तुका ती पाळपाची इच्छा आसना. सो अशें तुवें जें आतां सांगलां पळय, आपूण मॅनग्रुव्ज 3550 सर्वे नंबर्स नोटिफाय करतलो म्हणून तेजे आतां आमी फॉलोअप चालू करतले. एक गोश्ट. दुसरी गोश्ट, तो म्हणटा 17(2) कोर्टान म्हणटा अनकॉन्स्टिट्युशनल अशें म्हणूंक ना म्हणटा. कोर्टान खंयसरूच वायट म्हणूंक ना 17(2)क. आमी मानता, आमकांय जाय आसलेले 17(2) इन टोटॅलिटी स्ट्रक डावन जाल्लेले, पूण तूंच जेन्ना सांगता 17(2) कोर्टान वायट म्हणूंक ना, स्ट्रक डावन करूंक ना, जाल्यार तूं आनी सुप्रीम कोर्टान वचपाच्यो गजाली कित्याक सांगता? जर तूं म्हणटा की तुजो कायदो सारको आहा, कोर्टानूय मानलो आनी कोर्टान तसो निर्णय दिलो, जाल्यार सुप्रीम कोर्टान वचपाची कसली गरज? तेजेच तूं आर्ग्युमेंट दितना सांगता कोर्टान आमकां 6 वीक दिला चॅलेंज करपाक ऑर्डर, म्हणून कोर्टूय मानता म्हणटा तूं. हे तुजें आर्ग्युमेंट आतां. सो तो जो पॅरेग्राफ आसा पळय जो ऑर्डरीचो, की तूं जें म्हणटा की कोर्टान 6 वीक दिला, तो पर्टिक्युलर पॅरेग्राफ हांव रीड करून दाखयता की तो 6 वीक सरकाराक कशें मेळ्ळे आनी ह्या 6 वीकान सरकारान कितें करूंक मेळना ते ह्या पॅरेग्राफान हा तो रीड करून दाखयता इश्टानो. पॅरेग्राफ नंबर 26 तो हा. एट दीस स्टेज मिस्टर देवित्री हो गव्हर्नमेंटाचो एडवोकेट, तेंच्यांनी गव्हर्नमेंटाचे आमचे AG आनी आमचे गोंयचे एडवोकेट आसा ते घेवन आसलेले, तेंच्यांनी भायल्यान एडवोकेट्स हाडलेले. तेंचो खर्च कितलो जालो पळय ते तुमकां सांगता. सो हो पयली पॅरेग्राफ कंप्लीट करया. 26 पॅरेग्राफ नंबर. एट दीस स्टेज मिस्टर देवित्री learned senior advocate for the state request for stay of this order. म्हटल्यार सरकारच्या गव्हर्नमेंटाच्या एडवोकेटान कोर्टाकडे रिक्वेस्ट केली की ही मातशी ऑर्डर स्टे करा म्हणून. तेज्या फुडें कन्सिडरिंग द नेचर ऑफ द चॅलेंज वी स्टे द ऑपरेशन ऑफ दिस ऑर्डर फॉर द पिरियड ऑफ 6 वीक्स. तेणी रिक्वेस्ट केली म्हणून कोर्टान 6 विकांचो तांकां टायम दिलो. पूण तेकाय कंडिशन आहा जे TCP मिनिस्टरान सांगूंक ना. However, we make it clear that there shall be no consideration of the applications for approvals made under section 17(2) of the TCP Act. म्हटले कितें? 6 वीक दिला, पण तुमकां ह्या प्रोविजना अंडर खंयचेच एप्लिकेशन प्रोसेस किंवा एप्रूव करूंक मेळचें ना. सो बाय एंड लार्ज आमी जे मागताले 17(2) कायदो यूज करप ना किंवा स्ट्रक करप, तो कोर्टान सांगला तुमकां 6 वीक दिला खरें, पूण तुमकां खंयचेच एप्लिकेशन प्रोसेस करूंक मेळचें ना ह्या 6 विकान आनी तेजे उपरांतूय. सो हे एक क्लॅरिफिकेशन दिता जे TCP मिनिस्टरान काल सांगले पळय तेजे वयल्यान.
आता तो इतलो बोवाळ घालचेच पडटले, ताका इमिजिएटली मिडियान येवन सांगचेच पडटले, कित्याक तर तेजे जे इन्व्हेस्टर्स आहा जेंचे कडल्यान पयशे उखल्ला ते आता फाटल्यान लागपाचे आहा. सो तांकां थंड करपाक लागून आपूण सुप्रीम कोर्टान वयतलो, आपूण हेका काडटलो, आपूण तेका काडटलो. पूण हे जेन्ना तो सांगता पळय, अशेंच करून पयशे उखल्लेले आहा 17-2 अंडर बीन, तेजे कारणूय सांगता इश्टानो. हेंच्यांनी गोंयचे एडवोकेट्स, आमचे गोंयचे एजी आसा, बाकीचे एडवोकेट्स आहा, तांकां घेवंक नासलेले. हेंच्यांनी भायल्यांतल्यान एडवोकेट्स हायर करून घेतले, तेय बीन स्पेसिफीक डिमांड टीसीपी मिनिस्टरान घातलेलो. हे तेका आपले किंवा आपले फॅमिलीतले पयशे दिसता की अशेंच उडयत वयता तो. ह्या केसीक 3 म्हयन्या पयलीं जेन्ना असेंब्ली जाली पळय तेन्ना एलेक्यू घातलेलो. त्या एलेक्यूवाची इन्फॉर्मेशन दिता इश्टानो तुमकां. हे पळय तुमकां एक सायडीक दिसतली ती. ही जी डिसायड जाली काल ती PIL रीट पेटिशन 16/2023. हितून इतले सगळे एडवोकेट्स गव्हर्नमेंटान आपली एडवोकेट्स हाडून भायल्यांतल्यान हायर केल्लेले आनी तांकां कितले पयशे गेले सरकारी तिजोरींतल्यान तेजो हो हिशोब हो. वेरिटास लीगल 1,52,99,496 1,52,99,496 रुपीज 1.5 कोटी सुमार एका एजन्सीक गेली. एकाच केसीक लागून हा, एकूच केस. आनीक काडलेले तेंच्यांनी. सिनियर कौन्सिल श्री बिरेंद्र सराफ एका 22 लाख 22 lakhs पे केले. एडवोकेट श्री वैभव चरलवल 72,500. सिनियर कौन्सिल श्री फ्रेडेन डिवित्री 70,50,000. सिनियर कौन्सिल श्री शरण जगतियानी 50,60,000. क्युम्युलेटिव्हली 3 कोटी पेक्षा वयर. आणि ह्या इन्फॉर्मेशन मेळ्ळा पळय तेज्या उपरांतूय ती केस चल्ला. इतलो खर्च सरकारच्या तिजोरींतल्यान, म्हटल्यार आमचे तुमचे पयशे घेवन हो टीसीपी मिनिस्टर तेजे इन्व्हेस्टरांक फायदो जावपाक जाय म्हणून मेजा वयले केळे दिता आनी सागवात जोडटा म्हणटा पळय ती ही 3 कोटी हिशोबाक मेळटा. तेजे उपरांत केस चल्ला. इतलो खर्च सरकारी तिजोरींतल्यान पयशे हेणी उडयला, अशे अक्षरशः उडयले असले कायदे हाडून. कित्याक तेका स्वताक बेनिफीट जावपाक जाय आसलेलो म्हणून. आता तेजो जो तो कारापूर प्रोजेक्ट येता पळय अभिनंदन लोधाचो, तो आता कोर्टान चॅलेंज जाल्लो आसा. तितूनय हो स्वता बेनिफीट आसलेलो, स्वता फायदो घेतालो 17-2 अंडर. ती आता कोर्टान आसा केस. क्लियर केस ऑफ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. आणि आपूण थंय टीसीपी मिनिस्टर म्हणून बसता, आपले धंदे चलयता, गोंयचे एडवोकेट्स नाका, भायल्यान एडवोकेट हाडटा, तांकां 3-3.5 कोटी सरकार पे करपाक जाय, हेजे धंदे चलोंक जाय म्हणून. हो सद्याक गोंयान सरकार चल्ला. या इंडिव्हिज्युअलांचे धंदे चलोंक जाय म्हणून सरकारी तिजोरेंतल्यान 3-3.5 कोटी उडोवप चालू एकाच केसी. तेजी स्वताची जी केस आसा पळय लोधाची, कॉन्करर ऑफ रुलर्स ऑफ दिल्ली नाव कॉन्कर्स गोवा, याद आसतले तुमकां. ती केस आता कोर्टान पावला. तेकाय हेणी गव्हर्नमेंट एडवोकेट्स घेवंक ना, आपल्याक जाय ते चूज करून एडवोकेट्स घेतला. पयशे कोण फारीक करतलो? सरकार. प्रताप सिंग राणा थंय बसलो असो दिसता, म्हटल्यार तेज्या बॉल्सांतले पयशे काडटा आनी उडयता. आणि हे गोंय सरकाराक मान्य आसा. कित्याक हे आमी खोपोवन घेवचेले ना इश्टानो. हे जे चल्ला पळय, एक तर असले कायदे हाडटा गोंय विकपाचे, स्वता बेनिफीट घेता त्या कायद्यान, आपले रियल इस्टेटाचे इश्ट आहा पळय तांकां बेनिफीट दिता, आणि कोर्टान गेले काय तुमच्या आमच्या पयशांनी केसी झगडटा. हो हे कशेंच एक्सेप्टेबल करून घेवपाचे ना इश्टानो. परत रस्त्यार देवपाचो वेळ येयल्लो आसा. नाल्यार हे आमकां तुमकां न्हू टॅक्स ल्हान पादिशेर करतले आनी हांचो धंदो चलोंक जाय म्हणून सरकारी तिजोरींतल्यान पयशे अशे उडयत रावतले. हे मान्य करून घेवप ना इश्टानो. नेक्स्ट विकानूच कितें तें करया. एक प्रोटेस्ट जावकूच जाय. सीएमाक वचून मेळया, बंगल्यार या तेज्या प्रोटेस्ट घेवन. डेट टायम थरतो कोणी तुमकां कन्वे करता, पूण हे करप गरजेचे. कित्याक हे पयशे तुमचे आनी आमचे, हेंकां फॉल्गां मारपाक आनी हेंकां आपले धंदे चलोवपाक न्हू.
विचार करा इश्टाना, सिरियस गोष्ट आहा, विचार करा. देव बरें करूं. आयज ऑनरेबल हायकोर्ट मुंबय एट गोवा यांच्यानी एक बरो जो निर्णय दिल्लो आसा तो म्हणजे 17(2) अमेंडमेंटाचो जो TCP एक्टाच्या अंडर आसा तो ह्या बीजेपी सरकारान रिसेंटली हो हाडलेलो आणि अमेंडमेंट हाडल्या नंतर कितलीशी लँड यूज चेंज लँड कन्वर्जन जे आसा ते गोंयभरांत केल्लें आसा. जागे जावं ती शेतां जावं ती भाटां जावं ते दोंगर जे आसा ते कन्वर्जन केल्ले आसा आणि हेकाच लागून आमी ह्या विधानसभेन जावं हेच्या पयलींच्या विधानसभेन कंटिन्युअसली हेचो विरोध करीत आसले आणि हो विरोध इतलो आसलो की गोंयचे आमी पळयताले की प्रत्येक कडेन आपणाक लँड यूज करॅक्शनाच्या नांवान हे आपणाचे जे जागे आसा शेतां भाटां दोंगर जे आसा ते कन्वर्ट करपाक घातलेले आसा आणि हेजेरूच आयज जो ऑनरेबल हायकोर्ट आसा हेंच्यांनी निकाल दिल्लो आसा की हे बंद करपाचे म्हणून आणि जो एक्झिस्टिंग रिजनल प्लॅन 2021 आसा ह्या रिजनल प्लॅना प्रमाणेच हे जावपाक जाय म्हणून. आता आमी पळयता की जो TCP मिनिस्टर आसा हेणेन हेजेर खंय ना खंय एरराच्या नांवान खंय ना खंय एरर जाल्ले आसा म्हणून एरर चेंज करपाक जाय आणि एरर करेक्शन करपाक जाय म्हणून हो 17(2) अमेंडमेंट हाडलो. आयज बीजेपी सरकार जो आसा हितून कळोन येता की ते सदांच म्हणटा की संविधानाक घेवनूच आमी फुडें वयता आणि संविधान मानता म्हणून. हितून कळोन येता की हे संविधानाक मानना, हे खंय ना खंय हे आपणाचो जी पोळी आसा ती भाजपाक सोदता, हे खंय ना खंय भायली लॉबिंग हांगा हाडपाक सोदता, भायली रियल इस्टेट दिल्लीची रियल इस्टेट हांगा हाडपाक सोदता आणि गोंय हे दिल्लीकारांक विकपाक सोदता, गोंयकारांक सोंपोवपाक सोदता आणि गोंयचे अस्तित्व जे आसा ते काबार करपाक सोदता. हांव मागता गोंयकारां कडेन आता तरी जागे जावपाची आमचो टायम येयल्लो आसा, नाल्यार अशेंच हे नाकारलेले अमेंडमेंट आहा. तशेंच तेंच्यांनी आनी एक अमेंडमेंट हाडला ते म्हणजे 39A अमेंडमेंट. तेज्या अंडरूय तेंच्यांनी कितलेशे ऑलरेडी झोन चेंजाक घातलेले आसा. आमी तेंकां ऑब्जेक्शनाय केल्ली आसा, पूण हांव मागता गोंयकारां कडेन की आमी जागे जावपाची गरज आसा. समज अशेंच चालू उरलें जाल्यार गोंय हें सोंपतलें आणि हो एक धडो आसा बीजेपी सरकाराक जो सरकार म्हणटा आमी सगळ्यांकूच स्ट्रॉंग आसा, आमी सगळ्यांकूच घट आसा, पण ही फोटिंगपणां जी आयज केल्ली आसा ह्या सरकारान बीजेपी सरकारान हे अमेंडमेंट जे पास केले आणि हे अमेंडमेंट हाडले आणि खंय ना खंय गोंयकारांक काबार करपाचो षडयंत्र केलो, आमची जमनी काबार करपाचो षडयंत्र केलो, हो बीजेपी सरकाराक धडो आसा आणि हो धडो शिकपाक जाय बीजेपी सरकारांनी. तेंच्यांनी समजोवपाक जाय की गोंयकार हांगा जागृत आसा, गोंयकार हांगा फुडें सरतले. देव बरें करूं. सगळ्या गोंयकारां खातीर आयज ही एक खुश खबर आसा. सगळ्यांनी आयकलां आसतलें हायकोर्टान आयज कितें ऑर्डर दिल्या ती. आयज जेन्ना ही न्यूज पयली की TCPचे जे सेक्शन 17(2) आसा ते कोर्टान सध्या हायकोर्टान भायर मारलेले आसा. तेजे जे रुल्स आहा ते कॉश केल्ले आहा आणि ह्या सरकाराक फक्त 6 विकांचो टायम दिल्लो आसा. जे लँड कन्वर्जन जाताली 17(2) अंडर हेतून लाखांनी स्क्वेअर मिटर ऑलरेडी तेंच्यांनी कन्वर्ट केला आणि करोडांनी स्क्वेअर मिटर आनी जावपाची असली. पण आयज ही न्यूज आयकून खूब बरें दिसलें. आमी कॉंग्रॅच्युलेट करता जी टीम आसा क्लाउड अल्वारीस एडवोकेट नॉर्मा हांकां आमी कॉंग्रॅच्युलेट करता आनी तेंच्या टिमीक कॉंग्रॅच्युलेट करता की तांकां लागून आयज हो इतलो बरो जजमेंट आयज सगळ्या गोंयकारांक मेळ्ळो आसा. एक एक्चुली हे होळयेचे गिफ्टूच जावन आसा, कित्याक हे जे लँड कन्वर्जन गोंयांत चलताले आणि ही जी विश्वजिताची आणि ह्या बीजेपी सरकाराची जी मस्ती चलताली पळय ह्या मस्तेक लागून आमचे गोंय काबार जायत गेल्ले आणि काबार जायत वयतले आसले. पूण एक आमकां सगळ्यांक आतां एक होप कसो येयल्लो आसा आनी फायट करपाकूय फुडें फायट करपाक आमकां एक होप येयल्लो आसा. गोंय वाचोवपाचो एक होप येयल्लो आसा आणि सगळ्या गोंयकारांनी हे जजमेंटाचो व्हॅल्यू करपाचो, रिस्पेक्ट करपाचो आणि जेन्ना जेन्ना गोंयांक गरज पडटा अशे जागे वाचोवपाक ना जाल्यार अशे प्रोटेस्ट करपाक आणि आपल्या गोंया खातीर उबे रावपाक तेन्ना सगळ्यांनी उबे रावचे. परतून एकदा क्लाउड अल्वारीस आनी टिमीक देव बरें करूं. कॉंग्रॅच्युलेशन्स.